शिवाजी महाराज जय। हा किल्ला सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये सुमारे 2700 फूट उंचीवर बसलेला आहे। इथून दिसणारा नजारा म्हणजे एकदम स्वर्गीय अनुभूती। पण रायगडचे खरं वैभव फक्त डोंगरावर नाही तर इथल्या प्रत्येक दगडामध्ये, प्रत्येक वास्तूमध्ये दडलेले आहे। नमस्कार मंडळी, चला निघूयामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण चाललेलो आहोत मराठ्यांच्या अभिमानाचा आणि हिंदवी स्वराज्याचा राजधानी असलेला रायगड किल्ल्यावर। आज आपण हा रायगड किल्ला एक्सप्लोर करणार आहोत। रायगड किल्ला फक्त किल्ला नाहीये, हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं एक प्रतीक आहे। तर तुम्ही तयार आहात ना एक रोमांचक आणि अविस्मरणीय अनुभव घेण्यासाठी? तर हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघत राहा तुम्ही। असं फायनली आता आपण येऊन पोहोचले रायगडच्या पायथ्याशी इथून, आणि आज खूप जोरदार पाऊस आहे, मुसळधार पाऊस चालू आहे इथे रायगडावर। आणि म्हणून आता आम्ही रूम क्षेत्र वगैरे घेतलेत आणि चाललो आहे आता वरती। तुम्ही माझ्या पाठी बघाल तर समोर रोड जातो तो आहे रोपवे साईड जातो डायरेक्ट, आणि इकडून वरती शिड्या पायऱ्या लागतात। आपण आता पायरी मार्गे जाऊया। रायगड गडावर चढण्यासाठी आपल्याकडे 2 मार्ग आहेत, पायी मार्ग आणि रोपवेचा मार्ग। ज्यांना वेळ वाचवायचा आहे किंवा ज्यांना पायऱ्या चढायला अवघड जाते त्यांच्यासाठी हा रोपवे एक उत्तम पर्याय आहे। हा रोपवे साधारण 750 मीटर लांबीचा आहे आणि काही मिनिटातच आपल्याला गडाच्या माथ्यावर पोहोचवतो। एक लहान बाळ दिसतंय आपल्याला, वरून गड चढून खाली उतार झालेत ते। काय गाड्याचा पायदा स्टार्टिंग झालंय या किल्ल्यावर जवळजवळ 1737 पायऱ्या। या पायऱ्या चढताना आपला कश निघतो। मी आता थोड्या टाइमपूर्वीच बोललो तुम्हाला की या पायऱ्या चढताना कश निघतो। आमच्या बरोबर हा पैलवान आहे, आता चक्कर यायला लागली। यश तुम्ही इथल्या पाण्याचा प्रेशर पाहू शकता किती आहे। तुम्हाला आता असा एक धबधबा दाखवतो रायगडावरचा, तुम्ही पाहिला नसेल। प्रेशर बघा पाण्याचा, अक्षरशः माणूस वाहून जाईल एवढा प्रेशर आहे। जेवढा पावसात रायगड एवढा सुंदर दिसतो तेवढा रिस्की सुद्धा आहे। तुम्ही आता पाण्याचा प्रेशर बघितला असेल केवढा आहे। पाचशेच्या पायऱ्यांवर पाणी येते आता, दोन्ही साईड चारी बाजूने धबधबे राहतात। तुम्ही माझ्या मागे बघताय तो आहे गडाचा पहिला दरवाजा, महादरवाजा। तुम्हाला माझ्या मागे दिसेल भक्कम असा दरवाजा आणि लाकडी बांधकाम असलेला हा दरवाजा आहे। इथूनच अशी पुढे ही पायवाट जाते। गडावर चढताना भेटतो महादरवाजा, दिमागदार, भव्य आणि अजिंक्य। आत गेल्यावर दिसतो तो राजवाडा, सभा मंडपात आणि बाजारपेठेत जणू तो आपल्या त्या काळात परत गेल्यासारखाच अनुभव देतो। हा दरवाजा आपण इकडून आतमधून असं सरळ सरळ, या दरवाजाची रचना बघा, पूर्ण अशी गोल आहे।
माझ्या पाठी धुक्याची चादर बघू शकतो, जसं काय ढगात चालू अशी फिलिंग. आपल्याला या गडावर शिरकाई देवीचे मंदिर दिसून येते. शिरकाई देवी ही या गडाची प्रमुख देवता आहे असे मानले जाते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती शिवाजी राजांच्या पदस्पर्शाने या पावन झालेल्या पुण्यभूमीत प्रथमतः मी तुमच्या ग्रुपचं सरसे स्वागत करतो. माझी ओळख करून देतो. माझं नाव महेश मोतीराम अवकिरकर. या रायगड किल्ल्यावर गेली मी 12 ते 13 वर्ष झाली गाईड काम करतो. येणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताला मी काहीतरी सूचना देत आलो. रायगड किल्ला म्हटलं पिकनिक पॉइंट नाहीये. रायगड एक देवघरापेक्षा पवित्र ठिकाण मानलं जातं. या रायगडाची ओळख महाराष्ट्रातली दुसरी पंढरी म्हणून आहे. आपण म्हणतो की रायगड, मला तरी वाटतं की देवघरापेक्षा पवित्र ठिकाण रायगड आहे. ज्याने रायगडाची पहिल्यांदा वारी केली आहे ती पायी करावी. जोपर्यंत डोक्याचा घाम पायाच्या नखापर्यंत पोचत नाही तोपर्यंत रायगड कळत नाही, कोणाला कळालेला नाहीये. या रायगडाला त्यावेळेस 14 नावाने ओळखलं जात होतं. रायरी, जंबुदी, इस्लामगड, तणस, पूर्वेकडचा जिब्राल्टर, रासिओटा. अनेक राजवटी आल्या, अनेक नावं पडली. आपल्या राजाने या रायगडाला रायरीचा डोंगर म्हणून ओळखलं आणि या रायरीला आपल्या राजाने पहिल्यांदा पाहिलं राजगड. राजगड म्हटलं तर पुणे जिल्ह्यात वेल्हा तालुक्यात 365 गड किल्ल्यांची पहिली राजधानी राजगड. या राजगडावरून राजाने या रायरीला पाहिलं. राजांसोबत होते पंत मोरपंत पिंगळे. या पंतांना राजे म्हणतात की पंत, ही रायरी कोणाकडे आहे? का मोकाट पडली आहे? का रिकामी आहे? पंत म्हणतात राजे रायरी आपल्याकडेच. अहो आपल्याकडे म्हणजे कोणाकडे? प्रतापगड पाहिलाय का? या प्रतापगडाच्या पायथ्याशी एक जावळीचं खोरं आहे. हे जावळीचं खोरं एवढं घनदाट आहे की अस्वलीच्या केसात आपल्या डोक्यात लिहू सोडलेली सापडेल, परंतु जावळीच्या खोऱ्यात एक मोकाट बलाढ्य देहाचा हत्ती सोडलेला सापडणार नाही, एवढं दाट जंगल आहे. या जंगलामध्ये चंद्रराव मोरे राहायचे. हे मोरे फार गर्विष्ठ होते, उर्मट होते. कारण का? त्यावेळेचा बादशाह माणूस आदिलशहा. जर का मी आदिलशहाची चाकरी करतोय म्हटल्यानंतर माझी बरोबरी करणार कोण? हा गैरसमज झाला मोऱ्यांचा. आपल्या राजाने चंद्रराव मोऱ्यांना जावळीच्या खोऱ्यात एक प्रेमाचा खलिदा पाठवला. खलिदा म्हणजे लेटर म्हणतो आपण. या लेटर मध्ये मोऱ्याने असा उल्लेख केला की मोरे, आपण दोघे मराठी आहोत. मराठी मिळून एक स्वराज्य, एक घरदार निर्माण केलं. परंतु मोरे स्वार्थी, मोरे उर्मट, मोरे घमंडी. मोऱ्याने राजाने युद्धाचं चॅलेंज केलं. तुम्ही कसले राजे? केव्हा झालात तुम्ही राजे? या जावळी प्रांताचे खरे तर राजे आम्हीच आहोत. याला जावळी तर जाळ गवळी. उद्या यायचं असेल तुम्ही आज या. तुमच्यासाठी दारू गोळा, तोफखाना सज्ज आहे. आपल्या राजाने 145 निवडक सरदार निवडले, जावळीच्या खोऱ्यात पाठवले. चंद्रराव मोऱ्यांचा धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे, सूर्याजी काकडे यांच्या हस्ते मारला गेला. मोऱ्यांना वाटलं आपला वध होणार. 15 मे 1656 मोऱ्याने जावळी सोडल्याने रायरीच्या पायथ्याशी आले. राजांचा एक नियम होता, जो कोणी शरण येत होता त्याला राजे कधी मरण देत नव्हते. 15 मे 1656 आपल्या राजाने या रायरीला पाहिलं आणि या रायरीचं नामकरण आपल्या राजाने रायगड मध्ये केलं. आणि 15 मे 1656 ज्यावेळेस आपल्या राजाने या रायगडाला पाहिलं त्यावेळेस राजांच्या तोंडून एक गोड उद्गार पडला. तो उद्गार असा होता की राजा खासा जाऊनी पाहता गड हा बहुत चकोट. चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे गाव दीडगाव उंच. प्रचंडकाळी कड्यावर गवत सुद्धा उगवत नाही. धोंडा तासी वे काय दौलताबाद धशगुणे उंच. ऐसे देखुणे राज
संकृष्ट झाला आणि बोलिले तख्ता असं जागा हाच गड खरा करावा. तख्त म्हणजे राजधानी. राजाने याला 365 गड किल्ल्यांची कॅपिटल राजधानी निवडली आणि रायगड म्हणून नामकरण केलं. 15 मे 1656 ते 1670 पर्यंत रायगडाचं बांधकाम चालू होतं. 14 वर्ष लागली रायगड बांधाय. 14 वर्षात बांधलं काय? 350 इमारती, 11 तळाव, 84 पाण्याच्या टाक्या बांधल्या. रायगडावर त्याला 2375 पायऱ्या चढलात. जो महादरवाजा बघितला त्याला जो काळा पाषाण आहे, जो दगड आहे, तो खालून वरती आणणं शक्य आहे का? एवढा मोठा दगड खालून आणणं शक्य नव्हतं. राजे ग्रेट होते, राजे हुशार होते. राजाने रायगडावर भली मोठी 11 तळाव, 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या. त्यातला दगड निघाला, बांधकामाला वापरला. तळाव खोदली, उतरत्या साईडला भिंती बांधल्या. लोकांना पाणी पिण्यासाठी जागा झाली. बांधकामाला दगड झाली. पाणी अडवा, पाणी जिरवा ही 400 वर्षापूर्वीच राजाने म्हणून. मध्यंतर महादरवाजा लागला ना. या महादरवाजाचा आकार कसा आहे मित्रांनो? एका नागमोडी सारखा आहे. जणू काही सर्प चालतो असा आकार दिला. कळत सुद्धा नाही की तिथे पहिल्यांदा दरवाजा आहे म्हणून. तर का रायगडात सह्याद्रीने घेरलाय. जर का एखाद्या सह्याद्रीवर मुघल लोक आले, शत्रू आला, त्याने तोफेचा मारा केला तर भिंतीवरती आढळेल, दरवाजाला काही होणार नाही. दरवाजा तोडण्याकरता त्यावेळेस 30-35 फुटाच्या उंडक्याचा वापर केला जात होता. मधला अंतर 15 फुटाचा आहे, काही संबंध येणार नाही. आजही दरवाजा बेलाग बुलंद पाहायला मिळतो. पहा बघा, त्याला म्हटलेला किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा. पहा बघा, रायगडावरती आलो, 2375 पायऱ्या चढलात मित्रांनो. 100% डोक्याचा घाम पायाच्या नाकापर्यंत पोहोचला असेल. रायगड त्यालाच कळतो जो पाहित्यापासून महात्यापर्यंत रायगडाची वारी करतो. पहा बघा, जीवनात आल्यानंतर जसा रायगडाची वारी करतो तसे एकदा तरी या रायगडाला प्रदक्षिणा घालावी. प्रदक्षिणा घातल्यानंतर कळतं ती 16 किलोमीटर प्रदक्षिणा पडते. 16 किलोमीटर प्रदक्षिणा घातल्यानंतर कळतं की जणू काय एखाद्या गुलाबाच्या कळीपासून गुलाब उमगतं तसा रायगड एकाच खडकापासून उमगलाय. कुठलीही सह्याद्रीची रांग रायगडाला जॉईंट कनेक्ट नाहीये. समोर जे तळाव आहे, हत्ती तळ, हत्तींना अंघोळ करण्यासाठी जागा, पाणी पिण्याची जागा आहे. रायगडावर माणसाला येणं शक्य आहे का? मग हत्ती कसे आणले? राजांच्या राज्याभिषेकाला एक इंग्रज वकील आला होता. त्याचं नाव होतं हेनरी ऑक्झेटन. घरात, शाळेत राज्याभिषेकाचं छायाचित्र पोस्टर आहे का? त्याच्यामध्ये पाहिले का व्हाईट कॅप काढून राजांना मानाचा मुजरा करतो? तो इंग्रज वकील आहे मित्र. हेनरी ऑक्झेटन खास राजांच्या भेटीसाठी आला. इंग्रजासोबत दुभाषित होता. म्हणजे इंग्रजाचा ट्रान्सलेटर नारायण शिवनी, मराठी माणूस. हे दोघं खालून यायला 6 तास लागले. दरबारात गेला, राजांना मानाचा मुजरा केला आणि तो इंग्रज पहिला कोपऱ्यात उभा राहिला, राज्याभिषेक बघू राहिला. आणि राज्याभिषेक बघताना चुकून त्याची नजर त्या हत्तींकडे पडते. हत्तींना बघून तो इंग्रज एवढा घाबरतो की मी 2 पायाचा माणूस, खालून यायला मला एवढी दमछाक झाली. रायगडावरती हत्ती येऊ शकतो का? येऊच शकत नाही. मग शिवाजी राजाने हत्ती कसे आणले? तो इंग्रज वकील पहिला मराठी माणसाला प्रश्न विचारतो. शिवनी, आपण येताना एवढे दमलोय, मग राजाने हत्ती गडावर आणले कसे? आणायचं सोडा, येऊच शकत नाही. मराठी माणूस काय म्हणणार? आमच्यापेक्षा इंग्रज लोक तुम्ही हुशार. या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच सांगा. इंग्रजाला काही सापडलं नाही. इंग्रजाने रोज निशी डेल डायरीत बकरीत लिहून ठेवलं. आत्ताचे छोटेसे इतिहासकार निनाद बेडेकर उत्तर देतात, रायगड बांधायला 14 वर्ष लागली. हत्तीची वाढ 3 ते 4 वर्षात होती. बांधकाम करण्याआधीच राजाने लहान पिल्ल पालखीत बसून रायगडावर आणली आणि पाळणपोषण केलं. राजांची दूरदृष्टी. गणिमी कावा, लहानाचा मोठा करता येतं, मोठ्याचं लहान करता येत नाही. ही राजांची दूरदृष्टी. म्हणून म्हटलं जातं आज की घासल्याविना धार नाही, घासल्याविना दहार नाही तलवारीच्या पातेला, घासल्याविना दहार नाही तलवारीच्या पातेला. मर्द मराठ्याशिवाय अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला, या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय. तुम्ही जो आता बोर्ड बघितलं, पुढे जाऊ नका, धोका आहे. प्रशासनाने इथं जागे जागेवर बोर्ड लावले. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. समोर बघा, आपल्याला खाली जे तळाव पाहायला मिळतं हे गंगासागर तळाव आहे. याची खोली 35 फूट आहे. 184 मीटर याचा घेरा आहे. छत्रपती शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाला काशीवरून गागा भट्ट आले. 7 नद्याचं 7 समुद्राचं पाणी आणलं. छत्रपती शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाला काशीवरून गागा भट्टाने 7 नद्याचं 7 समुद्राचं पाणी आणलं
राजाने अभिषेक घातला, पाणी उरलं ते सोडलं याच्यात. गागा भट्टाने पाणी सोडताना याच्यावर कविता रचली. ती कविता अशी होती की गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी, आणले 7 नद्याचे 7 समुद्राचे पाणी, जलिले झाले तीर्थांची घर, नाव तयाचे गंगासागर. 35 फूट खोल, वर्षाच्या 12 महिने पाणी असतं. समोर आपण पाहतोय या 2 उंच इमारती. मराठी शाळेत सगळेजण शिकलाय का? चौथीच्या जुन्या पुस्तकावरती याला पाहिलंय. हे विजयस्तंभ मनोरे. समोर त्यावेळेस इलेक्ट्रिक सौर ऊर्जा प्रकार नव्हता. जर का छत्रपती शिवाजी राजांनी एखादा गड किंवा किल्ला स्वराज्यामध्ये निर्माण केला तर जनतेला कसं कळवणार? एका ह्याच्यावर भगवा ध्वज फडकवला जात होता. एका ह्याच्यावरती राजांच्या राण्या हवा खाण्यासाठी यायच्या. गड किल्ल्यांच्या गावकऱ्यांच्या लोकांना कळवण्यात जात होतं राजा आनंदात आहेत, राजे खुशीमध्ये आहेत. याला म्हटलेलं आहे विजयस्तंभ मनोरे. आता आपण प्रॉपर बाल्ले किल्ल्यात. बाल्ले किल्ला म्हणजे काय मित्रांनो? किल्ल्यात जो किल्ला असतो महत्वाचा भाग, महत्वाचा एरिया, हा बाल्ले किल्ला बघायला जाणार आहोत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता आपण महत्वाच्या भागामध्ये आलोय, बाल्ले किल्ल्यामध्ये. बाल्ले किल्ला म्हणजे काय मित्रांनो? किल्ल्यात जो किल्ला असतो महत्वाचा भाग, महत्वाचा एरिया बघणार आहोत आपण. आलो ही किल्ल्याची समोरची बाजू आहे. ज्या दरवाजाने आलो या दरवाजाचं नाव आहे पालखी दरवाजा. जो पायी येणारा शिवभक्त आहे हा पालखी दरवाजाने वरती येतो. पेन येणारा शिवभक्त हा मेना दरवाजाने वरती येतो. मेना आणि पालखी याच्यामध्ये फरक काय? तर मेना म्हटलं तर बंदिस्त, मेना स्त्रियांसाठी, पालखी ओपन, पालखी पुरुषांसाठी. या 2 दरवाजाला लागूनच एक लाईनीमध्ये भिंत आहे. भिंतीला 7 दालनं, 6 दरवाजे आहेत. राजांना राण्या किती होत्या? 8. राजांना राण्या होत्या 8. आता एक राणी सांभाळायला मुश्किल होते. मग छत्रपती शिवाजी राजाने 8 राण्या कशासाठी केल्या? तर राजांचं सुद्धा एक पॉलिटिकल राजकारण. आपल्या राजाने मोठमोठ्या घराण्यातील मोठमोठ्या सरदारांच्या 8 राण्या केल्या. जर का त्या गावातील लोक स्वराज्यात सामील झाले नाही तर फितुरी कोणी होणार नाही ना, या दृष्टीने 8 राण्या केल्या. सोयरी संबंध वाढतील या दृष्टीने 8 राण्या केल्या. 8 राण्यांची नावं सहीबाई, स्वैराबाई, काशीबाई, सगुणाबाई, सकवारबाई, गुणवंतबाई, पुतळाबाई आणि लक्ष्मीबाई अशा 8 राण्या. गडावर 6 राण्या राहायच्या. मग 2 राण्या राहायच्या कुठे? दुर्दैवाची गोष्ट एवढीच की मराठ्यांचं पट राणी सहीबाई याने काय रायगड पाहिला नाही. संभाजीराजे 2 वर्षाचे असताना 1659 रोजी सईबाईंचं राजगडावरती निधन झालं. पुतळा राणीसाहेब पाचाडगावी. उतरत्या वेळेत आऊसाहेबांना रायगड किल्ल्यावरचं क्लायमेट सहन नव्हतं, त्यामुळे पाचाडगावी नवेकरवाडा बांधून दिला. त्यांच्या सेवेकरता पुतळा राणीसाहेबांना ठेवल्या. बाकीच्या उरलेल्या 6 राण्या करायच्या. एका राणीसाठी एक मोल आहे. एक पाहिला सगळे सारखेच आहेत, कारण वेगवेगळा केला असं तर भेदभाव झाला असं, त्यामुळे सारखेच दिलेले आहे. पहा बघा, अभिमानाची गोष्ट आहे की राणी मला टॉयलेट आहे, शौचालय आहे. आज आपला गैरसमज आहे की इंग्रजाने टॉयलेटचा शोध लावला. मला तुम्ही शंका काढा. पहिला महाराष्ट्रात टॉयलेटचा शोध लागला, मग इंग्रजाने आपल्या इकडची कॉपी करून तिकडे मॉडिफाय केलं. हा एक राणी मोल आहे. आतमध्ये पूर्वीचं शौचालय, टॉयलेट, बाथरूम बघून या. श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. समोर आपल्याला 2 जाळीवाले खड्डे आहेत, एक दगडामध्ये आहे. याला धान्य कोठार म्हणतात. धान्य कोठार म्हटलं कोकणात याला अंबरखाना म्हटलं जातं. हे धान्य कोठार आहे. रायगड किल्ला म्हटलं तर एक राजधानीचा किल्ला आहे. गडाला शत्रुवेडा कधी मारेल? गडाला शत्रुवेडा जास्तीत जास्त किती महिने मारू शकतो? 4 ते 6 महिने. मग 6 महिन्याचा धान्य साठा इथे केला होता. राजानंतर गडावर 1733ला थोरले बाजीराव पेशवे आले. पेशवेई सत्तेने याचा वापर केला. काळ कोठरी, कैदी कोठार. जो कोणी चोरी, लवाडी, गुन्हा करेल त्याला 7 दिवस कोंडायचं याच्यामध्ये. 8व्या दिवशी गुन्हा कबूल नाही केला, गोंत्यात भरायचं, गोंत्याला गाठ बांधायची, टकमक टोकावरून फेकायचं, हायकोर्ट आहे शिक्षा. छत्रपती शिवाजी राजांनी कोणाला ढकललं नाही, परंतु धर्मवीर छत्रपती संभाजी राजांनी कोणाला सोडलं नाही. जगावं तर छत्रपती शिवाजी राजांसारखं आणि मरावं तर धर्मवीर छत्रपती संभाजी राजांसारखं. मग शिवाजी राजांचं कैदी कोठार कुठे आहे? साताऱ्यामध्ये वासोटा किल्ला आहे. तिथे जिथे संभाजी राजाने 5 इंग्रजांना डांबलं होतं. आणि कोकणामध्ये लिंगाणा किल्ला आहे, तिथे एक आहे.
आणि स्वराज्याचं सगळ्यात मोठं धान्य कोठार कोल्हापुरात पन्हाळागड पाहिलंय का? गंगा यमुना सरस्वती 3 खड्डे आहेत, 52 फुटाचे धान्य कोठार आहेत. एका टायमाला त्याची कॅपॅसिटी, एका टायमाला 5 लाख लोकांना पुरेल एवढी त्याची कॅपॅसिटी आहे. हे इमर्जन्सी धान्य कोठार आहे. 22 फूट 20 फूट 15 फुटाची खोली आहे. खाली जी पडलेली घरं आहेत मिनिस्टर लोकांची घरं. राजांचे 8 मंत्री होते. अण्णाजी पंत, हंबीराव मोहिते, मोरपंत पिंगळे, अण्णाजी दत्तू, रामचंद्र त्रिंबक, रामचंद्र निलकंठ, निराजीरावजी, रघुनाथ पंडित असे राजांचे 8 मंत्री त्यांचे घर आहेत. धान्य कोठार बघा, वरच्या केशावर 8 ठेवा, मोबाईल चिल्लर पडलं काढता येणार नाही. तुम्ही हा माझ्या मागे जो बघताय तो आहे राणी निवास. इकडे तर महाराजांच्या राण्या राहायच्या, वास्तव्य करत होत्या इथे. जय जय भवानी, जय शिवाजी. आपल्याला थोडी भिंतीची लेअर दिसते का? त्या भिंतीपासून ते या भिंतीपर्यंत मधलं अंतर हे 250 फुटाचं आहे. हा छत्रपती शिवाजीराजांचा राहता राजवाडा, राहतं घर आहे. शिवाजीराजांनी इथे 10 वर्ष वास्तव्य केलंय. शिवाजीराजांना आयुष्य लाभलं किती? 50 वर्ष. आज आपली 50 वर्ष पाहिली, 20 वर्ष बाळपणात जातात. उरलेल्या 30 वर्षात 1 BHK फ्लॅट सुद्धा घेता येत नाही. शिवाजीराजाने 50 वर्षात काय केलं? वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ल्यावर तोरण बांधलं आणि उरलेल्या 34 वर्षात 365 गडकिल्ले जिंकले. महाराष्ट्रात अनेक राजे झाले, बापगादीवर बसून राज केलं. महाराष्ट्रात एकमेव राजे झाले छत्रपती शिवाजीराजे, ज्याने स्वतःची गादी नव्हे तर हिंदवी स्वराज्याची गादी निर्माण केली. हा छत्रपती शिवाजी राजांचा राहता राजवाडा 2 मजली 32 फुटाचा राजांचा राहता राजवाडा होता. याच्यावर पूर्णपणे सागाची लाकडं, खापार नळ्याची कौलं आणि मशिलीच्या उजेडाने राजांचा राजवाडा सजला होता. कल्पना करा काय या राजवाड्याचं वैभव असेल. राजाने जरी जन्म घेतला शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 ला, परंतु स्वराज्य पोरकं झालं, स्वराज्यावर काळ पडला, स्वराज्यावर अंधार आला. ते हेच ते ठिकाण. या चौतऱ्यावर आपल्या राजाने अखेरचा श्वास सोडला 3 एप्रिल 1680 ला. याच चौतऱ्यावर राजांचं निधन झालं. राजांच्या देहचित्ती लागणी जगदीश्वर मंदिराच्या तिकडे देण्यात आली. एवढ्या लांब का? राज महादेवाचे शंकराचे भक्त होते. राजांचं कायम दृष्टीने दर्शन होईल यामुळे राजांची समाधी तिकडे दिली. हा राजांचा राहता राजवाडा 2 मजली होता. याच्यावर छप्पर होतं, 100 एकरावर छप्पर होतं. सागाची लाकडं, उतरत्या खापार नळीची कौलं होती. इंग्रजांच्या अधिकारी कर्नल, प्रहातर आणि मेजर हॉल या 2 ब्रिटिशांनी तोफेचा बडीमारा करून रायगड जाळला. इतिहासाच्या नोंदणीप्रमाणे रायगड 11 ते 12 दिवस जळत होता. खालच्या साईडला पोटल्याचा डोंगर आहे, तिथून इंग्रजांनी 10 मे 1818 ला हल्ला करून रायगड जाळला. मग इंग्रजांना आपल्या इकडचा रस्ता माहित होता का? नाही होता. फितूर कोण झालं? आपणच. आपलीच लोक फितूर झाली म्हणून सांगितलं जातं. म्हणून म्हटलं जातं की जिजाऊ तुम्ही जन्माला आलात म्हणून दिसते आता अंगणामध्ये तुळस. जिजाऊ तुम्ही जन्माला आलात म्हणून दिसते आता अंगणामध्ये तुळस. छत्रपती शिवाजी राजांना जन्माला घातले नसते, दिसले नसते मंदिरावरचे कळस, दिसले नसते मंदिरावरचे कळस. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. आपण राणीमल पाहिला. राणीमलात 2 चौतरे आहेत ना. मनात शंका येते की बेडरूम आणि किचन असेल तर 6 राण्यांची 6 किचन बनवणं योग्य आहे का? नाही. कारण राणी एक VIP होती. राणीला कोणीतरी भेटायला येणार. मग राणी तिच्या बेडरूम मध्ये मिटिंग घेईल का? नाही. किचन मध्ये मिटिंग घेईल का? नाही. या दृष्टिकोनातून काय केलं? प्रत्येक राणी मुलात मिटिंग हॉल एक बेडरूम दिलं आणि 6 राण्यांचं आणि महाराजांचं किचन एकत्र केलं. आता आपल्याला किचन कुठल्या प्रकारे हवं असतं? एल आकाराचं. हे 400 वर्षापूर्वीच एल आकाराचं किचन आहे. याला स्वयंपाकगृह किचन रूम म्हणतात. त्यावेळेस विषबाधा, विष प्रयोग जास्त व्हायचे, ज्यामुळे 6 राण्यांची आणि महाराजांची किचन एकत्र केली. याला स्वयंपाकगृह किचन रूम म्हणतात. थोडक्यात मुतपाक खाना म्हणतात. आपण सगळे कोकणातले असाल का अर्धे कुठले बाहेरचे असाल, पण आज आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या, कोकणातल्या असू द्या नाहीतर अनेक कुठल्या असू द्या, प्रत्येकाच्या घरात उखळ असतो. खलबत्ता माहिती आहे म्हटलं तरी चालेल. पूर्वीच हा उखळ. ह्याच्या खिडक्या आहेत 4ही साईडला किल्ल्याच्या खिडक्या आहेत. टहळणी बुरुज, सिक्युरिटी पॉइंट, पहारा करण्यासाठी जागा आहे. आपण किल्ल्याची समोरची बाजू बघायला पुढे जाऊया. जय. समोर जे विटांचं बांधकाम दिसतंय का? त्याला म्हटलं जातं टाकसाळ. टाकसाळ म्हटलं तर आताच्या शब्दात रिझर्व्ह बँक. अष्टकोणी राजमुद्रा छापायच्या तिथे छापायच्या.
आपला छापखाना नाशिक मध्ये आपल्या करन्सीवर सत्यमेव जयते राजांच्या राजमुद्रेवर प्रतीप चंद्र लेखे ववर्ध विष्णू वंदिता शहा सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. राजांच्या राजमुद्रेचा उल्लेख असा होतो, जसा आकाशामध्ये चंद्र सूर्य वाढत जातो तसे शहाजी राजांचे पुत्र छत्रपती शिवाजी राजे यांचं स्वराज्य चंद्राच्या कोरीप्रमाणे वाढत जावावं. राजांचं टाकसाळ आहे, दगडामध्ये गोली मारत आहे नाही. राजांची एसी रूप एकावर एक 5 मजली होती. राजे 5व्या मजल्यावर उभे राहिले की 8 किल्ले दिसायचे. राजगड, तोरणा, लिंगाणा, प्रतापगड, महाबळेश्वर, सोनगड, चांबारगड, मकरंदगड, मानगड 8 किल्ल्यांचं दर्शन व्हायचं. ती राजांची एसी रूम, सज्जा, गॅलरी, बाळखणी आहे. जे आयत आकाराची रूम आहे, कोपऱ्यामध्ये यल आकाराचा दगड आहे की नाही, जमिनीखाली 8 बायदाची रूम आहे. हा खड्डा दिसतो ना दादा येताना वरती, जमिनीखाली 8 बायदाची रूम आहे. राजांचे गुप्तहेर कोण होते? बहेरजी नाईक, बहिरूपी बहेरजी नाईक. एवढे हुशार होते ना मित्रांनो की 400 वर्षापूर्वी त्यांना 18 भाषांचं ज्ञान होतं. 18 भाषा जमत होत्या. बसल्या जाग्यावर 7 रूपांतर बदलायची. छोट्या मोठ्या गावातून जाऊन छोटी मोठी खबर भेटेल राजांपर्यंत सांगायचे. छोटी मोठी गावं सोडा, त्या औरंगजेबाच्या दरबारात जाऊन त्याच्या दाढीला हात लावून दरबारातले गुपित चर्चा घेऊन त्या औरंगजेबाच्या हातून गिफ्ट घेऊन राजांपर्यंत बातमी पोहोचवली. काय असते हुशार असे, कल्पना करायची. याला म्हटलेलं आहे खलबतखाना, गुप्त चर्चा करण्याचं ठिकाण. ज्या चौताऱ्यावरती उभ्यात दिल्लीचा लाल किल्ला पाहिलाय का? त्याच्यावर एक पॉइंट आहे, दिवाणे आम दिवाणे खास. उर्दू शब्द येतात ते दिवाणे खास आहे. खास म्हटलं तर न्यायालय, मंत्रालय. 365 गड किल्ल्यांचा कागदीपत्र व्यवहार लेखांकाम जे चालायचं ते इथून पूर्ण चालायचं. पहा बघा, थोडक्यात आताची दिल्ली 400 वर्षापूर्वी दिल्ली इथे होती असं म्हणायला हरकत नाहीये. सिक्युरिटी पॉइंट, पहारा करण्याची जागा आहे. आतमध्ये राजांचं दरबार, सिंहासन आपण बघून घेऊ. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराज की जय. ज्या ठिकाणावरती आता आपण उभ्यात याला म्हटलं जातं छत्रपती शिवाजी राजांचा दरबार. याच ठिकाणावर छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक होणारच, आपण सर्वजण करणारच. राजांच्या राज्याभिषेकाची तारीख 6 जून 1674. आपले राजे 6 जून 1674 छत्रपती होणार. राजे सकाळी पहाटे 4 उठले, स्नान केलं, अंगावर वस्त्र परिधान केलं, कवड्याची माळ घातली. राजे देवदेवतांचं दर्शन घ्यायला गेले. राजे आई भवानी मातेसमोर नतमस्तक झाले. जगदीश्वरात साकड घातलं, शिरकाई मातेस वंदन केलं आणि याच मार्गाने राजांची हत्तीच्या अंबारीवरती मिरवणूक येते. राजे या मार्गाने येताना अनेक खुशीने येतात. बाजूला 6000 प्रजा, 6000 प्रजेच्या कमरेला भगवी शाळ, डोक्यात मानाचा पेटा. काय भगवमय वातावरण असेल. राजे या मार्गाने येताना आनंदाने खुशीने येतात. 6000 प्रजा उठते, डोक्यातला मानाचा भगवा पेटा काढते, एक हात कमरेवर ठेवून छत्रपती शिवाजी राजांना मानाचा मुजरा करते. राजो तो 6000 प्रजेचा मानाचा मुजरा स्वीकारतात. राजे या मार्गाने जाताना आनंदाने जातात, परंतु समोर तिथे 4 पायऱ्या आहेत. या 4 पायऱ्या चढताना राजांचं अंतःकरण भरून येतं. राजांचे पाय लटलटतात तर का. अरे ज्या वीर शूरांवर, ज्या वीर मावळ्यांवर ज्याने हिंदवी स्वराज्य घडवलं, तो मावळा मात्र या दरबारात दिसत नव्हता. त्या पायऱ्या चढताना राजे काय म्हटले आऊसाहेबांना? आऊसाहेब, अहो ज्याने हिंदवी स्वराज्यासाठी रक्ताचे पाड घालवले, तो मावळा दरबारात दिसत नाही. ज्यांच्या जीवावर हिंदवी स्वराज्य घडवलं, तो मावळा मात्र या दरबारात दिसत नाही. या पायऱ्या चढताना राजे नक्कीच आऊसाहेबांना म्हटले, आऊसाहेब ज्या आम्ही पहिली पायरी चढतो हिंदवी स्वराज्याची, दुसरी पायरी प्रतापराव गुजर, तिसरी पायरी तानाजी मालुसरे, आऊसाहेब चौथी पायरी चढतो. लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदार जगलाच पाहिजे असे म्हणणारे माझे बाजी प्रभू देशपांडे. असे वीर मावळ्यांची नावं घेऊन राजा लटलटत्या पायाने सिंहासनावर आरूढ झाले. राजांच्या हातात विष्णूची मूर्ती दिली. राजांच्या अंगावर 1000
मोहरांचा वर्षाव झाला, आणलेल्या गागा भट्टांचा. असते राजांच्या अंगावरती 7 नद्याचा 7 समुद्राच्या पाण्याचा अभिषेक घातला. राजे छत्रपती झाले. महादरवाजात 21 तोफांच्या सलाम्या दिल्या. नगारखान्यावर नगारे सनई चौघडे वाजले. आणि या दरबारात आपल्या राजाने एक नजर या दरबारात टाकली आणि दुसरी नजर चुकून कोपऱ्यात बसलेल्या त्या विधवा बायकांकडे, अनाथ मुलांकडे पडते. काय राजांचं अंतःकरण भरलं असेल. राजाने कधी रडायचं नसतं. राजाने कधी चित्तेला अग्नी द्यायची नसते. राजाने स्मशानात जायचं नसतं. आऊसाहेबांकडे पाहतात राज आणि त्या आईच्या तोंडून उद्गार पडतो, अरे या शिवनेरीच्या काळ्या मातीत खेळणारं बाळ माझं, या शिवनेरीच्या काळ्या मातीचे गडकिल्ले बनवणारं बाळ माझं आज 32 मणाच्या सिंहासनावर आरूढ. एक मन म्हणजे 40 किलो, असं 1280 किलोच्या सिंहासनावरती राजे आरूढ झाले. आणि या दरबारात जोरात आवाज झाला की सगळ्यांनी पाठीमागून जय बोलायचं आहे की महाराज. मुंबई मधला गेट ऑफ इंडिया पाहिलाय का? सेम रचना आहे की नाही? हा गेट ऑफ इंडिया सारखा दिसत नाही. गेट ऑफ इंडिया याच्यासारखा दिसतो. इंग्रजाने याची कॉपी करून तिकडे बनवलंय. याला म्हटलेला आहे नगारखाना. बाहेरच्या साईडला होळीचा माळ, बाजारपेठ बघून घेऊ. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. तुम्ही जर आता माझ्या बाजूला बघाल ना, आजूबाजूला चारही बाजूला धुकं आहे. अक्षरशः आपण ढगामध्ये चालतोय अशी फिलिंग येते. आणि आता आपण पोहोचलोय रायगडच्या एकदम वरच्या भागामध्ये पोहोचलोय. आणि तुम्ही माझ्या मागे बघाल तर ही आहे बाजारपेठ. रायगडची मुख्य बाजारपेठ आहे ही. आता आतमध्ये बाजारपेठेच्या आत जाऊया आपण. ग्राउंड आहे, याला होळीचा माळ म्हणतात. होळी म्हटलं तर आपण सर्वजण शिमग्याच्या महिन्यात मार्च महिन्यामध्ये होळी खेळतो, तसं राजे इथे होळी खेळायची. होळी पेटली की राजे गादीवने उठायचे. पेटत्या होळीत नारळ टाकायचे. कुठलाही बहादर असेल पेटत्या होळीतला हाताने नारळ काढेल त्याला 1.25 किलोचा कडा, मानाचा घोडा, मानाचा पेठा बक्षीस द्यायचे. एकमेव राजे वयाचे 9 वर्षाचे असताना धर्मवीर छत्रपती संभाजीराजाने पेटत्या होळीतला नारळ काढला. याला म्हटलेला होळीचं ग्राउंड. दूरवर पसरलेली इमारत बाजारपेठ. बाजारपेठेची लांबी 800 फूट, रुंदी 40 फूट आहे. घोड्याच्या उंचीसारखी उंची दिली, कारण त्यावेळची लोक रुबाबदार घोड्यावर बसून बाजार करणार ती राजांची बाजारपेठ. ही बाजारपेठ आहे. या बाजारपेठेमध्ये इकडे 22 इकडे 22 44 दुकान आहेत. 44 दुकानामध्ये कुठल्याही दुकानावरती आपल्याला कोरीव बांधकाम पाहायला मिळत नाही. या दुकानावरती कोरीव बांधकाम पाहायला मिळते. हे नागापत सिटी कर्नाटकचे व्यापारी होते. बाजारपेठेला काही कमी जास्त लागलं तरी आणून द्यायची. एक दिवशी असं झाला की नागापत सिटी या बाजारात आले. ज्याने ताजमहल बांधला त्याची 3 बोटं कलम केली. ज्याने रायगड बांधला त्यांना नावाची पाटी तर दिलीच. मग राजाने नागापत सिटीला सांगितलं. नागापत सिटी राजांना म्हणतात की राजा, मी अनेक वर्ष झाली या बाजारपेठीला बाजार पुरवठा करतो, तर माझ्या दुकानावर मी माझ्या नावाची पाटी लावून घेऊ का? नावाची, व्यापाऱ्याची नावाची पाटी देणं शक्य आहे का? पॉसिबल आहे? नाही ना. कारण व्यापारी ज्याने स्वराज्यासाठी रक्ताचे पाडे घालवले त्यांच्या नावाची पाटी नाहीये. नाहीतर आपल्या राजांच्या कुठल्या गडावरती नावाची पाटी नाहीये. व्यापाऱ्यांची नावाची पाटी देणं कसं शक्य आहे? नावाची पाटी तर देऊ शकत नव्हते, पण राजे त्यांना नाराज सुद्धा करू शकत नव्हते ना, कारण व्यापारी आहेत. सगळा डेटा त्यांच्याकडे आहे बाजाराचा. करणार काय? पण राजे ग्रेट होते, हुशार होते. राजाने त्यांना सांगितलं की तुमचं नागापा नाव आहे तर नागाचं चित्र करून घ्या. आठवण म्हणून नागाचे चित्र काढण्यास परवानगी दिली. नाव सुद्धा झालं. बाजारपेठेला बाजार पुरवठा सुद्धा झाला. समोरच्याला कळालं सुद्धा नाही. पहा बघा, यालाच तर म्हणतात एखाद्याकडे 2 पक्षी मारणार. नागापासाठी बी खुश, बाजाराला बाजार सुद्धा चालू. इंग्रजांच्या अधिकारी कर्नल प्रॉतर आणि मेजर हॉल या 2 ब्रिटिशांनी तोफेचा बरीमाळा करून रायगड जाळला. तर याच्यावरती पहिल्या इंग्रजांनी 10 मे 1818 ला हल्ला केला. मग इतिहासाच्या नोंदणीप्रमाणे रायगड 11 ते 12 दिवस जवळ होता. म्हणजे आपण म्हणतो ना एक मेन पॉईंट, टर्निंग पॉईंट, तो इंग्रजांनी महत्वाचा उडवला. इथं तो डोंगर दिसतो, कोटल्याचा डोंगर, पण धोक्यामुळे काय दिसणार नाही, ज्या डोंगरावरून इंग्रजांनी 1818 ला हल्ला केला. हे प्रॉपर दारू कोठार आहे. आतमध्ये बघू, कोटल्याचा डोंगर आहे. इंग्रजांचे अधिकारी कर्नल प्रॉतर आणि मेजर हॉल या 2 ब्रिटिशांनी
तोफेचा बडीमारा करून वरती दारू कोठारा आपण पाहिलं ना, त्या दारू कोठारावरती उद्ध्वस्त केला. याच्यावरती आजही तोफा आहेत. कारण हा पोटल्याचा डोंगर म्हणजे काय, इथपर्यंत ते वरती आले असते ना मार्ग, पण हा पोटल्याचा डोंगर याला जॉईन नाहीये, कनेक्ट नाहीये. मी तुम्हाला सांगितलं ना, सगळ्यात रायगड हा स्वातंत्र्य आहे. कुठलीही सह्याद्रीची रांग रायगडाला जॉईन नाही, कनेक्ट नाही. एकमेव किल्ला आहे. एकाच काळ्या पाषाणापासून रायगड निर्माण झालेला आहे. येताना इंग्रजांनी कर्नल प्रॉतर आणि मेजर हॉल तिथून तोफेचा रानटी रेड्याच्या साह्याने तोफा वरती चढवल्या त्या डोंगरावर, आणि मग इंग्रजांनी रायगड जाळला. पहा बघा. आणि हाता आपण उभ्यात हा वाघ दरवाजा आहे. वाघ दरवाजा म्हणजे ज्यावेळेस औरंगजेबाने 3 नोव्हेंबर 1689 मध्ये औरंगजेबाचा वेढा म्हणजे औरंगजेबी वेढा पडला, आजगरी वेढा म्हणतात त्याला. या आजगरी वेढ्यामध्ये त्यावेळेस इथून फक्त गेल्या राजाराम महाराज आणि ताराबाई इथून निसटून गेला डायरेक्ट जिंजीला. हा वाघ दरवाजा कोणाला माहित नव्हता. इमर्जन्सी मार्ग होता. कारण जर आज शत्रूच्या हस्ते भेटणार तर तो मरणार. मग ज्याच्यात ताकद असेल, ज्याचा वाघाचा काळीत असेल, तो इथून निसटून जाईल. पहा बघा. आतापर्यंत फक्त राजाराम महाराज आणि ताराबाई निसटून इथून जिंजीला गेल्या होत्या. आपण इथे ग्रुप फोटो घेऊ आणि आलेल्या मार्गाने परत जाऊ. गडाच्या मध्यभागी आपल्याला दिसतो तो हा जगदीश्वर मंदिर. हे मंदिर रायगडाचे धार्मिक आणि आध्यात्मिक केंद्र मानले जाते. छत्रपती शिवाजी महाराज स्वतः इथे पूजा करत असत. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे इथली प्राचीन वास्तुकला आणि कोरीव काम. काळ्या दगडात बांधलेले हे मंदिर आजही भक्कम उभे आहे. मंदिरात प्रवेश करतात शांतता आणि भक्तिभावाचा अनुभव येतो. आजही या गडावर येणारे प्रत्येक पर्यटक या मंदिराला भेट देतात. आणि मंडळी, गडाचा आत्मा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी. इथे आलो की हृदयातला अभिमान आणि डोळ्यातले पाणी आपोआप ओसंडून होतात. प्रत्येक मराठी माणसाने आयुष्यात किमान एकदा तरी रायगडाला नक्की भेट द्या. असं म्हटलं जाते की त्याचं उत्तर इथेच मिळतं. आता बाजारपेठ वगैरे बघून झाली, समाधी बघून झाली. आता आपण शेवटच्या पॉइंटकडे जाऊया. मुंबईला जायला आपल्याला हा पॅच असा पार करून असं पुढे जावं लागतं. इकडे रस्ता खूप स्लिपरी आहे, सांभाळ जावं लागतं. चारी बाजूला झुकच झुकट. खोल दरी आहे पूर्ण इथे आतमध्ये. खूप जोराची हवा चालली इकडे, तुम्ही बघू शकता. तर फायनली मित्रांनो, आपण गड उतार झालेलो आहोत आणि आता आपण रायगडच्या पायथ्याशी एका ठिकाणी नाश्ता करण्यासाठी आलो. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर नक्की. ह्या पावसाळ्यातील रायगड अनुभवण्यासाठी तुम्ही नक्की एकदा इकडे या, ह्याला भेट नक्कीच द्या. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये.